काऊन हो रत्नाबाई, काऊन तू कामं करून राहिली? काऊन सून नाही आहे का घरी? सून असून कामं करून राहिली तू? सून बटे काल माहेरी गेली, तिच्या आईच्या गावले जातो म्हणे, लय दिवस झाले गेली नाही म्हणे. तर जाऊन येतो म्हणे, तर कालच गेली बा. आता ते आता राहते, आता हप्ताभर राहीन आता ना मग येईन. तर कर नाही आता हप्ताभर आता मायाच मागं काम आहे, मलाच कर नाही बा. आता गती आता होत नाही, तरी आता जसं झालं तसं गती करून या. म्हणून म्हटलं पहिले शेण फेकून देतो आणि झाडझूड करतो ना मग करतो म्हटलं स्वयंपाक पाणी. हो, उन्हाळा लागला का नाही आता रुक्माबाई? आता तर उन्हाळाच लागला. उन्हाळ्यात तर हेच सीझन आहे. सुनाईचा ह्याच सण चालते आता. आता माहेरी चालली, मग रस खायचा आहे ना, मग शेवड्या खाले आईनं बोलावलं, ना मग कुरवड्या पापड बनवाले आईनं बोलावलं. ह्याच धंदा चालते आता उन्हाळभर. काय करता मग आता? माई सून गेली आता 2-3 दिवस झाले आता तिला जाऊन. ते आता 8-15 दिवस राहतो म्हणते. इकडल्या राहिल्या कामं सासूरवाडीतले तसेच, आणि तिकडे पहिले माहेरीच जाते, तिकडेच बनवू लागते कुरवड्या पापड. असं नाही की इकडे मस्त संग सासूला बनवू लागावं म्हणून. तिकडे चालले जाते बटे, इकडे बनवत नाही ना काही नाही. काय म्हणता आता रत्नाबाई? बोललं म्हणजे मग राग येते सुनायले. नाही जाऊ दिलं तर काय म्हणते, पाय भाऊ म्हणते कशी आहे म्हणते माई सासू. माया सासू माहेरवाडी ते जाऊ नाही देत म्हणते ना काही नाही. आता काय सांगा तर त्याला, 1-2 महिना झाले नाही झाले का चालली मी, चालली आईच्या गावले, चालली भावाले भेटून येतो, चालली बहिणीले भेटून येतो. असंच चालू राहते. जाऊ नाही दिलं तर सासवा खराब राहते ना. सासवा खराब आहे म्हणते, काय करतं, जाऊ दे आता, करावं आता गती कामं. नाही तर काय व रुक्माबाई, कर लेकाले कामं कर. मी जातो थोडीशी ते पाहतो तिकडे कुरवड्या पापड्यावाल्या एखाद्या बाईले. एकटीकून होत नाही आता, तर म्हटलं चला एखादी बाई सांगून देतो, भेटन एखादी. रोजानं नाही तर किलोच्या हिशोबानं सांगून देतो एखादी बाई. हो, ये मग रत्नाबाई, ये पाहून घे एखादी बाई भेटन तर. अमाय ते पाय प्रमिलाबाईची पोरगी आली, किती दिवसाच्या बाद आली हो हे पाहुणपणा. लवकर माहेर येत नाहीये पोरगी. 5-6 महिने झाली, 5-6 महिन्याच्या बाद आली. आता तिच्या भावाच्या कार्यक्रमात आली होती, तेव्हापासून आता आली. माय आली काय हो बाई? हो ना आत्या बाई, आत्ता झाली मी जमजम. कुठं चालले तुम्ही? अहो कुठं नाही, हे इले चप्पल घ्यायची होती, तर इथं आलो तर आम्ही चप्पल घ्यायले. लय दिवसाच्या बाद आली तू तर गावले. लायक्या तर येतही नाही, काही फोन नाही काही नाही. आता लग्न झालं तेव्हापासून काही भेट नाही ना काही नाही. काही भेटी होऊनच नाही राहिले. आता काय सांगत, लय दिवस येतही नाही तू गावात बटे. हो ना त्या बाई, आता माझ्या सासूची तब्येत बरोबर राहत नाही. कामधंदे तिच्याकडून होत नाही, म्हणून त्याच्यानं कसं आहे घर सोडायची इच्छा नाही होत, म्हणून मी लय दिवस येत नाही. आताच तर 6 महिने झाले आली. आता 6 महिन्याच्या बाद आली आता गावात. आता सासूच्या यानं काही जाता नाही. म्हटलं चला बा ह्या वेळेला आता विचार केला, म्हटलं लय दिवस झाले मस्त आईच्या घरी राहिली नाही म्हटलं मी. माया माहेरी आता मस्त 8-15 दिवस राहतो म्हटलं. मस्त आराम करतो. हो त्याच्यानं येऊन गेली आता ह्या वेळेस, नाही तर लय दिवस तर येतही नाही मी. ठीक आहे मग आता काय करता. आता दोन्ही घरं लागले आपल्याला, आता तिकडलाही विचार करायला लागते. बरं ये मग संध्याकाळी येतो मी बटे ताया घरी तुला भेटायला. लय दिवस झाले काही गोष्टी माता नाही येत आहे सांगत. येतो मी संध्याकाळी, येतोच घरी भेटायला. चाल आता घरी तोपर्यंत. ऊन काय बटे, लय ऊन आहे, जास्त काही उन्हात उभी राहू नको. ठीक आहे ना, येतो बाई, येतो मग मी आता घरी. ये जा मग तुम्ही आता बाई संध्याकाळी भेटायला. ठीक आहे ना पोरी, ठीक आहे ना, येतो बेटा तुला संध्याकाळी भेटायला येतो. आई अवय बाई अनुपमा, फोन नाही केला ना काही नाही, डायरेक्टच आली माहिती तू तर. किती मस्त काय म्हणते त्याला, काय म्हणते ते सरप्राईज गिफ्टच दिलं त्यात मला. फोन नाही ना काही नाही, डायरेक्टच आली माय अचानक. ये घरात ये बस. आता मी विचार केला, म्हटलं चला बा आईला आता डायरेक्ट सरप्राईजच गिफ्ट द्यायचं म्हटलं. नेहमी आपण आता सांगून जातो, आता सांगूनच नाही यावं, डायरेक्ट सरप्राईज गिफ्ट द्यायचं म्हटलं आईला, म्हणून आली डायरेक्ट. लय चांगलं केलं मा, लय चांगलं केलं. तशी तू 2-3 दिवसापासून लय आठवण येऊन राहिली होती. लय आठवण येऊन राहिली 2-3 दिवस. ये घरात बस, बाहेर नको राहू, लय ऊन तापून राहिली आता. हा आई. बाई अनुपमा एकटी चाली का बाई तू? जवाई गिवाई तुझी सासूबाई ते लोक नाही आले काय? एकटी चाली तू? नाही आई, माझ्या सासूबाईची थोडीशी तब्येत बरी नाही होती, तर त्या म्हणे मी नाही येत म्हणे. आणि यायला विचारलं तर हे म्हणे आता नवीन ठेका घेतलाय, नवीन काम आहे, तर सध्या काही माझ्या पाहून पण जमत नाही म्हणे. तू चालली जाय म्हणे, तुला जायचं असेल तर. मी येईन म्हणे, लागेल तर तुला घ्या दे, तेव्हा राहून जाईन म्हणे रात्रभर, असे म्हणे ते. म्हणून ते काही आले नाही. म्हटलं चला आता यायची वाट आता पाहिल्यापेक्षा यायला कधी फुरसत भेटते कधी नाही, आपलं राहून जाईन म्हटलं घुमणं फिरणं, तर चला म्हटलं, म्हणून मी येऊन गेली. हो काय, काऊन काय झालं होतं सासूबाईले? काऊन काय झालं? अहो काही नाही, मागच्या वेळेस थोडीशी पडली होती ते बाथरूम मध्ये. साबणीवरून पाय फिसलला असेल तिचा, तर पडली. तर जास्त गिस्त नाही लागलं म्हणा, हलकसं फक्त पायाले मोच आली होती. त्याच्यानं थोडंसं म्हणजे पाय असा थोडासा लंगडत चालते, बस तेवढंच आहे, बाकी काही नाही आहे. हो काय, मला वाटलं काय झालं बस सासूबाईले. चालूच राहते आता इथे आता थोडं. आणि हवा अनुपमा हालत गेलं तर लय सोडली त्या. काऊन एवढी हालत गेलं सोडली? काऊन टायमावर खाणं पिणं आहे नाही काय? का काही टेन्शन आहे तुले? टेन्शन घेऊन राहिली कायचं? खाणं पिणं करत जाणं टायमावर.
वजन पाय बरं ते कशी बारीक लिहून राहिली तर खात नाही ना पेत नाही. अहो आई, आता खाणं पिणं तर टायमावरच आहे मग, खाणं पिणं तर टायमावरच आहे. आता खाल्लं पेल्लं माझ्या अंगीच नाही लागत, आता काय करू आता मी त्याच्यात, तूच सांग बरं. कोणी म्हणते काय म्हणते, नाव अंगामुंगात नाही भरली म्हणते लग्न झाल्यावर. धकतच नाही मला. असं वाटते की बा झोपलंच राहा असं, म्हणजे पूर्ण शरीरात अशी थकान झाल्यासारखीच वाटते. म्हणून ते कसं आहे, जास्त जेवण धकत नाही मला. तर चांगला दवाखाना गिवाखाना करणं हो बाई, चांगला दवाखाना घे करणं. थोडंसं तब्येत पाण्यावर लक्ष दे, औषध गोळ्या घे, सलाईन फलाईन घे, दवाखान्यात जाय. तब्येतीवर लक्ष दे थोडंसं. तब्येतीवर लक्ष नाही देत ना काही नाही. आणि मग काय हालत वाढन मग. मस्त चांगलं चटाक्याचं बनू बनू खा जेव्हा मन झालं तेव्हा. गेली आई, लय डाव गेली दवाखान्यात. ते एवढ्याला औषध घ्यायला जीवावर येते. लय जीवावर येते ते औषध घेणं. काय ते नेहमी औषध घेत राहा. चांगलं मस्त औषध पाणी घ्या, जेवण खाऊन करा, तब्येतीवर लक्ष द्यावं पहिले. पहिले खाणं पिणं करून घ्या ना मग कामधंदे करत राहा. तू निरा पहिले कामधंदे करून घेत असेल ना, खात पेत नाही. त्याच्यानं वजन नाही वाढत ते. पहिले बी तर तशीच सवय होती तुले. नाश्ता होऊन जाय, नाश्त्याचा टाईमही होऊन जाय तरी नाश्ता नाही करत होती. पहिले कामच करत होती. पहिले मस्त आपले नाश्ता पाणी करून घ्या, तब्येतीवर लक्ष द्या ना मग तिकडे करत राहा लेखाले कामं काय अर्धा घंटा लेट होते, 1 घंटा लेट होते. काही हे आहे का त्याच्यात एवढं. ते तर आहे म्हणा आई. आणि हो आई, बनवले मग पापड गिपड कुरड्या गिरड्या, शेवड्या गिवड्या बनवल्या का त्या? अहो कुठं काहीच बनवायला नाही भेटलं. एक ते वावराचे कामं पुरले आतापर्यंत, आणि वावराचे कामं झाले तर मग हे कुटुंबात लग्न येवाले. आपल्या कुटुंबात आता 5-6 ठिकाणी लग्न होते. तर आता तिकडे जाणं, एका लग्नात आता जवळचे लग्न होते तर 2-3 दिवस एका घरी मोडलेच त्याच्यात. मग अजून पैसा पाणी हे ते खर्चच होते ना लग्न येवत. म्हणून यावर्षी काही कुरड्यान पापड काहीच नाही बनवल्या, शेवड्यान गिवड्या. आता तू आली, आता आपण मस्त ह्या हप्त्याभरात बनवून घेऊ सगळं. कुरड्या पापड चिप्स ते बोटोडे फोटोडे ते सगळं बनवून टाकू लेखाले आता मस्त. आता बनवून टाकू नाही मस्त. आता आहे मी, आता 8-15 दिवस राहतो आता. आता यायला म्हटलं होतं तर मग मस्त 15-20 दिवस राहतो म्हटलं मी. लय दिवस झाले गेली नाही म्हटलं. आता मस्त उन्हाळाही आहे तर राहतो म्हटलं 8-15 दिवस. आपल्या 8-15 दिवसात होऊन जाते सगळे काम आहे की नाही. कुरड्या पापड जे बनवायचे आहेत ते सगळं मस्त बानो करून रेडी ठेवून देऊ. आणि थोडंसं मी घेऊन जाईन म्हणतो तिकडे. तर एक काय नाही इथंच बनवून घेऊ, काय आहे काय नाही तर सगळं मग घेऊन जाईन थोडं तिकडे. घेऊन जाजो ना बाई अनुपमा, घेऊन जाजो. मस्त काय आहे कुरड्या पापड हे ते सगळं आपण बनवून घेऊ इथंच. आणि थोडं तू घरी घेऊन जाजो लेखाले. तुझ्या जवाई म्हणे काय म्हणते, माझ्या सासूबाईच्या हातच्या शेवड्या खायच्या आहे म्हणे मला. हातावर बनवलेल्या शेवड्या, हातावरच्या शेवड्या लय आवडते त्याले. लय आवडते त्याले हातावरच्या शेवड्या. ठीक आहे ना, बनवून टाकू ना हातावरच्या शेवड्या बनवून टाकू. हातावरच्या शेवड्या तशाही खायला चांगल्याच लागते मशीनच्या शेवड्यापेक्षा. काय टेस्ट येते हातावरच्या शेवड्याची. मस्तच लागते हातावरच्या शेवड्या. बनवून घेऊ ना चांगल्या सावट्या बनवून घेऊ काही इच्छासाठी. आणि काही तू घेऊन जातो लेखाले मस्त हातावरच्या शेवड्या. आणि हवं बाई अजून बाकी सगळं ठीक आहे काय सासूरवाडीत? तुझी सासू चिडचिड करते? लय कामं गिमं लावते काय त्या मागं? चांगलं आहे ना वातावरण? नाही चांगलंच आहे वातावरण, चांगलंच आहे. सासूही मस्त आहे, सगळंच व्यवस्थित आहे. सासूही काही माही घनानी नाही ना काही नाही. जेवढे कामं बनले तिच्याकडून तेवढे कामं करत राहते. आणि आपली बिचारी मस्त जेवण खाऊन करून आराम करत राहते. काहीच त्रास नाही माझ्या सासूचा. फक्त एखाद्या डाव कसं आहे, आता तिची समजा आता हे कंबर दुखत राहते. तसं ढगाळ वातावरण झालं तर तेव्हा थोडासा त्रास होते. तर तेव्हाच थोडंसं तिथं गणगण राहते मागं. आयतं ठाट वाढून द्या, आयतं आंघोळीला पाणी टाकून द्या, हे करा ते करा. बाकी टायमात काहीच त्रास नाही तिचा, काहीच त्रास नाही. सगळं व्यवस्थित काम आहे तिचं. नाही तर काय तसंच पाहिजे. नाही तर काही सासवा कशा राहते एकदम घन करत राहते. इच्छा वस्तू तिथं काऊन ठेवल्या आणि ते तिथं काऊन ठेवलं, ते तसं काऊन आहे ते असं काऊन आहे, असं चालू राहते त्याचं. बरं आहे तुझी सासू मस्त भेटली तुले तर. नाही तर काही सासूचा तर भला त्रास राहते बाबा. नाही माहिती सासू नाही हवाई तशी, मस्त आहे. चांगले कामं धंदे सगळं व्यवस्थित करते, काही प्रॉब्लेम नाही, मस्त आहे, काहीच त्रास नाही तिचा. हवं तर त्याला घेऊन यायला पाहिजे होतं ना आंब्याच्या रसाले. आता तू इकडले जवळले घेऊन यायला पाहिजे होतं, आणि त्या सासूले घेऊन यायला पाहिजे होतं आंब्याच्या रसाले. राहिले असते 1-2 दिवस. आता मी आता चाल म्हटलं होतं आई सगळेले आता मी चालतं म्हटलं. आता कोणीच तर यायला तयार नव्हतं. आता माझ्या सासूबाईची तब्येत बरोबर नव्हती तर म्हणे सध्या काही येत नाही म्हणे बाई, मी तब्येत नाही म्हणे माई बरोबर. पण आता यायच्या मागं कामं होते. तर कामाच्या ही मिळाले म्हणे का आत्ताच आता जमत्या नवीन काम घेतलं ना आताच्या आता काय येऊ म्हणे, मग येईन म्हणे फुरसतनं. तसं करावं लागेल त्याला एखाद्या डाव फुरसतनंच बोलावं लागेल. फुरसतनं बोलावं लागेल मस्त. तोपर्यंत आपण हे कुरड्या पापड हातावरच्या शेवड्या गिवड्या बनवून घेऊ आणि मस्त आंब्याच्या रसाले बनवू मग. आंब्याच्या रसाले बोलवू मग त्याला मस्त. मागच्या उन्हाळ्यात बोलावलं होतं तर तवाही नाही आले, दिवाळीतही नाही आले. तर ह्या वर्षी बोलावू आता त्याला आंब्याच्या रसाले. ठीक आहे, नाही तसं करू. पहिले आपण हे बनवून घेऊ शेवड्या गिवड्या आणि मग बोलावू मग त्याला. ठीक आहे बाई, बस तू थोडीशी, मी त्यासाठी काही नाश्ता वास्ता बनवतो. नाश्ता वास्ता बनवतो मस्त काही.
नाश्ता वास्ता राहू दे ना बाई, म्या शिदोरी आणली आहे, डब्बा आणला आहे, त्याच्यात मस्त चिवडा गिवडा आहे, तोच घेणं. कायले नाश्ता वास्ता बनवतं. बरं ठीक आहे लेकाले. तर सांगा मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जसा आमचा व्हिडिओ आला की तुरंत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, आपलं हे नवीन चॅनल आहे मराठी धमाल कॉमेडी, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन भागात.